सातारा बाय लुना। सव्वा तासात आपण पोहोचलो आता चौकला आणि आता चालला आपला नाश्ता। सव्वा तासात छान आपली गाडी चाललेली लुना नवीन आहे, मजा आली एकदम मस्त 40-50च्या स्पीडनी। तर या नाश्ता करायला। आता 10 वाजल्यात आणि आपण आलोय खंडाळ्याला आणि आपली लुना चढलेली बस छानपैकी। हा व्ह्यू आहे, खाली दिसतो तो एक्सप्रेस हायवे। तर पुणा पार करायचं आपल्याला आणि नंतर सातारा, म्हणजे 4 तर नक्की वाजतील। तर चला भेटू आता पुढे। आता आपण पोहोचलोय कामशेतला आणि कामशेतला आपण बघतोय पॅराग्लायडिंग आणि खूप मोठ्या प्रमाणात पॅराग्लायडिंगही होते इथे। एक खाली येतोय बघा आणि अजून वरती पण 2 आहेत। तर नक्की येत असाल तर कामशेतला नक्की पॅराग्लायडिंगचा आनंद घ्या, म्हणजे आपल्या जवळच आहे खंडाळा लोणावळ्यापासून। तर पुणेकर ठाणेकरांसाठी एक छानसा अनुभव इथे आपल्याला उपलब्ध केलेला आहे। आत्ताच आमचं खेड शिवापूरच्या इकडे हॉटेल दुर्वा इथे जेवण झालं। आपली लाईफ टाईम एकच आवडती भाजी म्हणजे वेज कोल्हापुरी आणि एकदम बकवास होती, फक्त पोट भरायचं म्हणून जेवलो आहे। आणि आता निघालो साताऱ्याला, 100 किलोमीटरचं अंतर आहे, 2 तासात पोहोचतो आपण तिकडे। तर आपली लुना मस्त साथ देते। आता आपली साताऱ्यामध्ये एंट्री झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तर झेंडूची शेती आहे दोन्ही बाजूला आणि आता ऊस, झेंडू, सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतंय। संध्याकाळची वेळ आहे, अजून आपल्याला 1 तास 1.25 तास तरी अजून लागणार आहे आपल्या डेस्टिनेशनला पोचायला। तर चला भेटूया परत पुढे। आणि फायनली आपण पोहोचलोय साताऱ्याला। 7 वाजलेले आहेत आणि सकाळी आपण 7 वाजता निघालो होतो, म्हणजे 12 तासाचा प्रवास होता। 30, 40 आणि 50च्या स्पीडने आपण चाललो होतो आणि 70चं ॲव्हरेज दिलेलं आहे। तर TVSची अशी एक्सेल होती। त्याचा दिवस थोडा हेक्टिक होता पण ठीक आहे, एक चांगला आपला अनुभव आजचा मिळालाय।